स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज खूप दिवसांनी मी ब्लॉग शूट करत आहे आणि गाईज 2 दिवस झाले ना मी ब्लॉग टाकला नाही. आपलं चॅलेंज तुटलेलं आहे गाईज. तरी पण मी गाईज एका दिवशी 2 ब्लॉग टाकीन मी. ओके, तर माझे पेपर चालू होते याच्यामुळे मी टाकू शकलो नाही आपल्या चॅनलवरती, नाही का. तर गाईज पेपर का मी देऊन आलेलो पण आहे. काही माझी बॅग आहे आणि गाईज माझं एक साइन अप होतं ते पण पळून गेलं गाईज. आणि आता बघूत गाईज काय होतंय. अवघा गाईज इथं आपले फुलं आहेत, झाडं आहेत गाईज. अवघा इथं आपलं गाईज शर्ट पण आहे. इथे गाईज लावले होते भाजीपाला, पण ते गाईज आता दुसरंच काय तर उगवून बसले. तर चला गाईज आपण आता बाहेर जाऊ थोडंसं. आणि गाईज इथे आई दळण करत होती, तर आता बाजूला गेलेली आहे आई. आणि गाईज मी आज शेताला पण गेलेलो नव्हतो. हे गाईज बघा, असं काहीतरी आमचा माहोल झालेला आहे बघा घरचा बाहेरचा. आणि गाईज आता मी मध्ये जातो. चला गाईज आपल्या स्टुडिओमध्ये जाऊ आणि एक बघूत की काय चालू आहे आपल्या स्टुडिओमध्ये. आणि गाईज माझ्या स्टुडिओमध्ये लाईट पण नाही, तर दाखवतो गाईज. हां गाईज लाईट आहे, आईनं लावली असेल माझ्या. हे बघा गाईज माझा स्टुडिओ कसा आहे. हे माझ्या बहिणीचं एक शर्ट आहे गाईज, तर आपण इकडे टाकूता. आणि गाईज बघा हे आपल्या स्टुडिओची हालत अशी कशी आहे. गाईज मी खूप दिवसानंतर इथे आलो आहे, याच्यामुळे अशा झालेला आहे. आणि गाईज माझ्या बहिणीने तिकडे होता माझं तिचा टाईम टेबल, तर आता तिने इथं आणलेला आहे. तर तुम्हाला दाखवतो मी की काय काय लिहिलं त्या टाईम टेबलमध्ये. तर गाईज माझ्या बहिणीचा टाईम टेबल आहे बघा. टाईम टेबल फॉर 10th फॉलो टू एप्रिल फॉर यू ड्रीम 30% फॉर लो. आणि गाईज समोर नंतर आहे आपलं 4 वाजता उठायचं आहे. मग नंतर आहे 5 वाजता वर्कआउटला जायचं आहे माझ्या बहिणीचं, नाही का. आणि 6 वाजता रेडी व्हायचं ट्युशनसाठी. ओके. आणि 6 वाजता गोईंग टू स्कूल, म्हणजे ट्युशनपासून स्कूलला जायचं आहे. ओके. आणि गाईज मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझं स्कूल आहे तिथंच माझी बहीण राहते. ओके. आणि माझी आता 10वी झाली गाईज, ती 10वीपर्यंतच होतो. तर आता मी कॉलेजला गेलो गाईज, आणि ती आता 10th स्टँडर्डमध्ये आहे. ओके. तर नंतर आहे बघा गाईज 9:15ला तिचं स्कूल भरतं. ओके. आणि 4 वाजता स्कूल संपत तिचं. ओके. आणि 4:15ला ती घरी येते आणि तोंड वगैरे धुते. ओके. तिने म्हणजे जे लिहवले ते सांगतो गाईज मी तुम्हाला. आणि होमवर्क करते बघा 9 वाजता, नाही 5 वाजता. आणि 6 वाजता आईला हेल्प करते, म्हणजे स्वयंपाकामध्ये मदत, नाही का. आणि 6:20 रिव्हिजन करते मॅथ सब्जेक्टचं, आणि क्वेश्चन पण विचारते. आणि 6:40ला रिवाईज करते सायन्सचं क्वेश्चन्स. आणि 7 वाजता इंग्लिश काय गाईज 7:25ला भूगोलचं रिव्हिजन करते. आणि 7:50ला इतिहासचं. आणि 8 वाजता थोडं फ्रेश होती, नाही का. आणि 8:55ला जेवती. आणि 9:25ला रिवाईज फ्रॉम. आणि गाईज 9:25ला रिवाईज करते ऑल सब्जेक्ट. आणि 10 वाजता पाठांतर करते. ओके. आणि 10:25 नोट्स काढते. आणि 11 वाजता झोपी जाते गाईज. आणि गाईज तुम्हाला एक मी सांगतो, याच्यामधलं एक सुद्धा ती पाळत नाही. 10वीला गेले तरी ती पाळत नाही गाईज. ओके. तुम्हाला हे सांगू इच्छितो. आणि गाईज हे बघू शकता, इथे मी आपलं हे पण काढलेलं आहे चित्र. एक पण करत नाही गाईज, गेंडी. राम मंदिर नाही, रामजीचा एक फोटो पण काढलेला आहे गाईज. आणि बघू शकता इथं आपलं राम मंदिरचं स्केच पण आहे. आणि गाईज इकडं स्टोर रूम आहे गाईज. हे बघू शकता इथे वरी माझ्या पत्रच आहेत गाईज. ओके. आणि इथे गाईज या पोरीनं काहीतरी खोळी केली होती, तिचं नाव टाकले गाईज EN. आणि गाईज इथे माझ्या बहिणीचे नोट्स पण आहेत. आणि इथे बुक्स पण आहेत. आणि इथे एक मोबाईल पण आहे गाईज. ओके. इथे आपला बल्ब आहे गाईज. तर गाईज आपण आता बाहेर चाललो. आई ती माझी हे कुठं आहे? संपली एवढं लिहायला
तर गाईज हे ब्लॉग मी एंड करतो गाईज, कारण आता मी झोपतो गाईज. ओके. आणि तुम्ही तर टाईम टेबल बघितला असेल तर आपल्या बहिणीचा. तर गाईज भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि गाईज उद्या मी कॉलेजला पण जाणार आहे, तर तुम्हाला दाखवेन मी. ओकेच. तर गाईज भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग.